Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. फ्रेंड्स, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. पोएट्री सेक्शन मधील फिगर्स ऑफ स्पीच. मित्रांनो, बऱ्याच जणांना फिगर्स ऑफ स्पीच कसा आयडेंटिफाय करायचा हे कळत नसते आणि गेल्या काही दिवसापासून फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक अपलोड करावा यासाठी अनेक जणांनी डिमांड केलेली होती. तर मित्रांनो, आज आपण घेऊन येत आहोत सर्वात महत्वाचा टॉपिक फिगर्स ऑफ स्पीच. इयत्ता 11वीच्या प्रश्नपत्रिकेत व इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न कंपल्सरी आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, बघूया व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फिगर्स ऑफ स्पीच. सर्वप्रथम आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय ते बघूया. अ फिगरेटिव्ह ऑर अ rhetorical लँग्वेज विच इज used टू एनहान्स द ब्युटी ऑफ लँग्वेज. अ फिगरेटिव्ह ऑर अ rhetorical लँग्वेज म्हणजे अलंकारिक भाषा की जिचा उपयोग भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात असतो. टू एनहान्स म्हणजे वाढवणे. पोएटिक सेक्शनमध्ये फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जात असतो. याचा वापर का करतात? तर पोएममध्ये आलेल्या घटना, प्रसंग यांची तीव्रता काय आहे, एखाद्या भावनेची तीव्रता काय आहे, त्याचा आवेग कसा आहे, त्याचं सौंदर्य कसं आहे, हे सर्व दाखवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीच यांचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर भाषेचं सौंदर्य वाढवून वाचकांना खिळवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जात असतो. फिगर्स ऑफ स्पीच ही अलंकारिक अशी भाषा आहे. पोएट्रीला किंवा पोएटिक लँग्वेजला सौंदर्य प्राप्त होत असते. मित्रांनो, इंग्लिशमध्ये वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच आहे. त्याचा आपण आता एक एक करून अभ्यास करूया. पहिलं फिगर ऑफ स्पीच. व्हेन द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आर डायरेक्टली कम्पेअर्ड देन इट फॉर्म्स सिमिली. धिस कम्पॅरिझन इज शोन युजिंग विथ वर्ड्स लाईक अँड ॲज. जेव्हा दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स हे डायरेक्टली कम्पेअर केले असतात किंवा त्यांची तुलना केलेली असते त्यावेळेस सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. आणि ही कम्पॅरिझन लाईक आणि याज असले शब्द वापरून केली जात असते. आपण सिमिलीचे एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट, माय कार रन्स लाईक ॲन एरोप्लेन. माझी कार एरोप्लेनप्रमाणे धावते. इथं माय कार आणि एरोप्लेन यांची तुलना केलेली आहे आणि ही तुलना लाईक हा शब्द वापरून केलेली आहे. अशा वेळेस इथं सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. दोन भिन्न ऑब्जेक्ट आणि त्यांची कंपॅरिझन, लाईकने त्यांची कंपॅरिझन केलेली आहे म्हणून इथं सिमिली. सेकंड, शी लुक्स लाईक अ क्वीन. ती राणीसारखी दिसते. इथं शी आणि क्वीन यांची कंपॅरिझन केलेली आहे आणि ही कंपॅरिझन लाईक या शब्दाने दाखवलेली आहे म्हणून फिगर ऑफ स्पीच कोणता? सिमिली. थर्ड, द स्टॉर्म फील्स ॲज अ मॉन्स्टर. वादळ हे मॉन्स्टरसारखं फील होत आहे, वाटत आहे. इथं द स्टॉर्म आणि मॉन्स्टर यांची तुलना केलेली आहे आणि ही तुलना ॲज हा शब्द वापरून केलेली आहे म्हणून हे सिमिलीचे उदाहरण आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच मेटॅफर. When two different objects are indirectly compared, then it forms metaphor. जेव्हा दोन भिन्न वेगवेगळे ऑब्जेक्ट्स हे इनडायरेक्टली कम्पेअर केलेले जात असतात त्यावेळेस मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. सिमिलीमध्ये कंपॅरिझन असते पण ती डायरेक्टली असते आणि मेटॅफरमध्ये कंपॅरिझन असते पण ती इनडायरेक्टली असते. हा मूलभूत फरक सिमिली व मेटॅफरमधला आहे. आपण मेटॅफरची काही उदाहरणे बघूया. फर्स्ट, ही इज जेम्स बॉन्ड. इथं ही आणि जेम्स बॉन्ड या दोघांची तुलना केलेली आहे. दोघंही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आणि दोघांची कंपॅरिझन केलेली आहे. ही कंपॅरिझन इनडायरेक्टली केलेली आहे. म्हणजेच काय, सिमिलीसारखं यामध्ये ॲज आणि लाईक हे शब्द वापरलेले नाहीत. अशा वेळेस मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. सेकंड, हिज लाईफ इज द व्हाईट स्काय. त्याची लाईफ ही व्हाईट स्काय आहे. इथं हिज लाईफ आणि व्हाईट स्काय यांची कंपॅरिझन केलेली आहे. ही कंपॅरिझन इनडायरेक्टली आहे.
थर्ड, जॉन्स ब्रिलियन्सी इज अ स्पार्कलिंग स्टार. जॉनची हुशारी ही चमकत्या ताऱ्याप्रमाणे आहे. इथं जॉन्स ब्रिलियन्सी याची कंपॅरिझन स्पार्कलिंग स्टारशी केलेली आहे आणि इथं ही कंपॅरिझन इनडायरेक्टली आहे. ॲज किंवा लाईक सारखे वर्ड्स इथं वापरलेले नाहीत. यालाच इनडायरेक्ट कंपॅरिझन असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला मेटॅफर आणि सिमिली या दोघांमधील मूलभूत फरक हा कळालेला असेलच. आता आपण पुढच्या फिगर ऑफ स्पीचकडे वळतोय. Antithesis. When the two opposite ideas or words are used side by side in a line, then it forms antithesis. जेव्हा दोन ऑपोजिट आयडियाज किंवा शब्द एकाच लाईनमध्ये साईड बाय साईड वापरलेले असतात तेव्हा अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस. फर्स्ट, मॅन प्रोपोजेस, गॉड डिस्पोजेस. मनुष्य मागत असतो, गॉड हा धिक्कारत असतो. इथं प्रोपोजेस आणि डिस्पोजेस हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच लाईनमध्ये वापरलेले आहे, म्हणून इथं अँटिथेसिसचे एक्झाम्पल होत आहे. दोन विरुद्धार्थी शब्द जेव्हा एकाच वाक्यात साईड बाय साईड वापरलेले असतात तेव्हा अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. सेकंड, यू वॉन्ट टू विन बट यू विल लूज. तुला जिंकायचं आहे परंतु तू हरणार. इथं विन आणि लूज हे ऑपोजिट वर्ड्स वापरलेले आहे, एका लाईनमध्ये वापरलेले आहे, साईड बाय साईड वापरलेले आहे, म्हणून इथं अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होत आहे. थर्ड, द चाइल्ड कंटिन्युअसली कम्स अँड गोज. या सेंटेन्समध्ये कम्स अँड गोज हे दोन विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत, म्हणून इथं अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होत आहे. नेक्स्ट, टॉटॉलॉजी. When the two different words having similar meaning are used in a line, then it forms tautology. जेव्हा दोन वेगवेगळे शब्द की ज्यांचा मिनिंग सारखा आहे हे एकाच लाईनमध्ये आलेले असतात तेव्हा टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, टॉटॉलॉजी हा अँटिथेसिसच्या अगदी विरुद्ध आहे. अँटिथेसिसमध्ये एका लाईनमध्ये दोन ऑपोजिट वर्ड्स वापरले जातात, तर टॉटॉलॉजीमध्ये सारख्या अर्थाचे दोन शब्द हे एकाच लाईनमध्ये वापरले जात असतात. एक्झाम्पल्स ऑफ टॉटॉलॉजी. फर्स्ट, मार्क स्केल्ड एव्हरेस्ट अँड क्लाइम्ड विदिन अ शॉर्ट पिरियड. मार्क एव्हरेस्ट चढला, एका शॉर्ट पिरियडमध्ये तो चढला. इथं स्केल्ड आणि क्लाइम्ड हे दोघंही शब्द भिन्न आहेत, परंतु दोघांचे अर्थ सारखे आहेत. स्केल्ड आणि क्लाइम्ब यांचा अर्थ चढणे आणि ते एकाच लाईनमध्ये वापरलेले आहेत, म्हणून इथं टॉटॉलॉजीचं उदाहरण होत आहे. सेकंड, हिमांशू फील्स वेल अँड बेटर दॅन हिज फ्रेंड्स. इथं दोन शब्द ज्यांचे मिनिंग सारखे आहे हे आलेले आहेत, ते आहेत वेल आणि बेटर, म्हणून इथं टॉटॉलॉजीचं उदाहरण होत आहे. थर्ड, आय लाईक टू हिअर द टेल्स ऑफ किंग दॅन द स्टोरीज ऑफ ॲनिमल्स. मला प्राण्यांच्या कथांपेक्षा राजाच्या कथा ऐकायला आवडतात. इथं टेल्स आणि स्टोरीज म्हणजे कथा, दोघंही शब्द एकाच वाक्यात आलेले आहेत, म्हणून इथं टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होत आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या फिगर ऑफ स्पीचकडे वळूया. ॲलिटरेशन. When an initial sound or an initial letter in a line is repeatedly used, then it forms alliteration. वाक्यातील प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीचं लेटर किंवा त्याचं साऊंड हा रिपीटेडली यूज केलेला असेल तर ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. याची आपण काही उदाहरणे बघूया. फर्स्ट, लवली लिलॅकस ब्लूम इन लवर्स लेन. या वाक्यात यल हा साऊंड पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणून हे ॲलिटरेशनचे एक्झाम्पल होय. सेकंड, द बिग बलून बस्ट इन द बॅग. इथं बी साऊंड हा पुन्हा पुन्हा आलेला दिसतोय, म्हणून इथं ॲलिटरेशनचं उदाहरण आहे. थर्ड, माय मदर्स नेम इज मनीषा. इथं एम लेटर हा इनिशियली पुन्हा पुन्हा आलेला दिसून येत आहे, म्हणून हे ॲलिटरेशनचे एक्झाम्पल आहे. आता आपण पुढच्या फिगर ऑफ स्पीचकडे वळूया. रिपिटेशन.
व्हेन अ वर्ड इज रिपीटेडली यूज्ड इन द लाईन देन इट फॉर्म्स रिपिटेशन. जेव्हा एखादा शब्द हा एखाद्या वाक्यात पुन्हा पुन्हा आलेला असतो तेव्हा रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, ॲलिट्रेशनमध्ये एखादा लेटर ज्याचा ध्वनी हा सारखा आहे हा पुन्हा पुन्हा आलेला असतो तेव्हा तो ॲलिट्रेशन होत असतो. परंतु रिपिटेशनमध्ये संपूर्ण शब्द हा पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तो रिपिटेशन होत असतो. ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन यांच्यामधील हा मूलभूत फरक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण रिपिटेशनचे एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, डोंट क्राय माय लव डोंट क्राय. मित्रांनो, इथं डोंट क्राय हे शब्द वाक्यात पुन्हा पुन्हा आलेलं आहे म्हणून हे रिपिटेशनचे एक्झाम्पल. सेकंड, कीप ग्रो फ्रेंड कीप ग्रो. इथं कीप ग्रो हे शब्द वाक्यात पुन्हा पुन्हा आलेलं आहे म्हणून हे रिपिटेशनचं एक्झाम्पल. लास्ट, नो स्टर इन द एअर नो स्टर इन द स्काय. इथं नो स्टर हे शब्द वाक्यात पुन्हा पुन्हा आलेले आहे म्हणून हे रिपिटेशनचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, क्लायमॅक्स. व्हेन द आयडियाज आर अरेंज्ड विथ ॲन असेंडिंग ऑर्डर इन द लाईन देन इट फॉर्म्स क्लायमॅक्स. जेव्हा एखाद्या लाईनमध्ये आयडियाज ह्या असेंडिंग ऑर्डरने लावलेल्या असतात, चढत्या क्रमाने लावलेल्या असतात, तेव्हा क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. आपण याची काही उदाहरणे बघूया. फर्स्ट, दे केम गॅदर्ड दे स्टार्टेड टू प्ले. ते आले, ते जमा झाले आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली. बघा, खालून वर आयडिया जात आहे. सुरुवातीला आले, एकत्र झाले, मग त्यांनी खेळायला सुरुवात केली. अशा प्रकारचे आयडियाज जे असतात ते कमीपासून जास्तीपर्यंत खालून वर असे अरेंज केलेले असतात तेव्हा क्लायमॅक्सचे उदाहरण होत असते. नेक्स्ट एक्झाम्पल, ही केम ही सॉ ही कॉन्क्वेअर्ड. तो आला, त्याने बघितलं आणि त्याने जिंकून घेतलं. आयडियाज हे असेंडिंग ऑर्डरने लावलेले आहेत म्हणून इथं क्लायमॅक्स. थर्ड एक्झाम्पल, हीज आयडियाज पुट्स ऑन फ्लाईज व्हॅनिशेस. त्याच्या आयडियाज मांडल्यात, त्या उडतात आणि त्या विरून जातात. आयडियाज ह्या चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत म्हणून हे क्लायमॅक्सचे उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्हाला क्लायमॅक्स काय असतो हे कळालेलं असेलच. आता आपण अँटी क्लायमॅक्स, क्लायमॅक्सच्या विरुद्ध असलेला फिगर ऑफ स्पीच अँटी क्लायमॅक्स बघूया. व्हेन द आयडियाज आर अरेंज्ड इन अ डिसेंडिंग ऑर्डर इन अ लाईन देन इट फॉर्म्स अँटी क्लायमॅक्स. जेव्हा एखाद्या वाक्यात आयडियाज ह्या डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजेच काय उतरत्या क्रमाने लावलेल्या असतात तेव्हा अँटी क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, याची काही उदाहरणे आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, आय सॉ सन मून स्टार्स. मी सूर्य, चंद्र, तारे बघितले. इथं सन सगळ्यात मोठा, मून मीडियम आणि स्टार्स सगळ्यात लहान एलिमेंट आहेत. डिसेंडिंग ऑर्डरने यांची अरेंजमेंट केलेली आहे म्हणून हे अँटी क्लायमॅक्सचे उदाहरण. सेकंड, ही ड्रॉज अ सर्कल देन अ हाफ सर्कल अँड अ पॉईंट. तो एक सर्कल काढतो, त्यानंतर हाफ सर्कल काढतो व एक पॉईंट काढतो. डिसेंडिंग ऑर्डरने अरेंजमेंट केलेली आहे म्हणून इथं अँटी क्लायमॅक्स. थर्ड, आय मॉक्ड आय रिलॅक्स्ड आय स्माइल्ड. इथं मॉक्ड म्हणजे काय शोक व्यक्त करणे. मी शोक व्यक्त केला, त्यानंतर मी रिलॅक्स झालो आणि मी शेवटी स्माईल केली. डिसेंडिंग ऑर्डरने इमोशन किंवा आयडियाज अरेंज केलेले आहेत म्हणून इथं अँटी क्लायमॅक्स होत आहे. नेक्स्ट, पर्सॉनिफिकेशन. व्हेन अ नॉन लिव्हिंग थिंग इज शोन ॲज अ लिव्हिंग ऑर इट इज पर्सॉनिफाईड देन इट फॉर्म्स पर्सॉनिफिकेशन. जेव्हा निर्जीव वस्तू ही सजीव असल्यासारखी दाखवली जाते किंवा ती पर्सॉनिफाईड सजीवासारखी हालचाल करत आहे, चालते बोलते आहे, अशा प्रकारे दाखवलेलं असते तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. याची आपण काही उदाहरणे बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, मून स्माइल्स इन द स्काय. चंद्र आकाशात हसतो. इथं चंद्र हा निर्जीव वस्तू आहे आणि तो स्माइलिंग करत आहे, जी लिव्हिंग ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्शन आहे.
अशा वेळेस इथं पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. सेकंड, द रिव्हर हॅज अ सोल. इथं रिव्हरला पर्सॉनिफाईड केलेलं आहे, जिवंत असल्यासारखं दाखवलेलं आहे, म्हणून इथं पर्सॉनिफिकेशन. लास्ट, द स्काय शॉवर्स द अर्थ. आकाश धरणीवर शावर करत आहे. बघा इथं स्कायला पर्सॉनिफाईड केलेलं आहे, म्हणून इथं पर्सॉनिफिकेशन. मित्रांनो, तुम्हाला पर्सॉनिफिकेशन कळलेलं असेलच. आता नेक्स्ट, ओनॅमॅटोपिया. When a word suggesting sound is used in a line, then it forms onomatopoeia. जेव्हा असा शब्द जो ध्वनी प्रतीत करतो लाईनमध्ये वापरला असेल, वाक्यात वापरलेला असेल, तेव्हा ओनॅमॅटोपिया हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. असा शब्द की जो ध्वनी सांगत असतो किंवा ध्वनीचा संबोध करत असतो, तेव्हा ओनॅमॅटोपिया होत असतो. याची काही उदाहरणे बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. इथं गर्गलिंग हा शब्द बुडण्याचा आवाज व्यक्त करतो आहे, एक्सप्रेस करतो आहे, म्हणून इथं ओनॅमॅटोपियाचं एक्झाम्पल आहे. वाक्यामध्ये असे शब्द आलेले असतील तर ते ओनॅमॅटोपियाचं एक्झाम्पल असते. सेकंड, द पीपल व्हिस्पर अमंग देमसेल्व्हज. लोक त्यांच्यामध्ये कुजबुजाट करत आहे, बोलत आहेत, बारीक आवाजात बोलत आहे. विस्पर म्हणजे कुजबूज करणे. इथं विस्पर हा ध्वनी व्यक्त करतो आहे, म्हणून इथं ओनॅमॅटोपिया. थर्ड, आय लिसन द रसलिंग ऑफ लीव्ज इन द फॉरेस्ट. मी जंगलामध्ये गवताची रसलिंग, सळसळ ऐकली. गवताच्या सळसळण्याचा आवाज ऐकला. इथं रसलिंग हा ध्वनी व्यक्त करत आहे, म्हणून ओनॅमॅटोपिया. नेक्स्ट, inversion. When the prose order or the order of words is changed in a line to get the poetic effect, then it forms inversion. जेव्हा वाक्यामध्ये शब्दांचा क्रम हा पोएटिक इफेक्ट मिळण्यासाठी बदलविला जात असतो, तेव्हा इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. इंग्लिशचं सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स. आता हे स्ट्रक्चर ब्रेक करून जेव्हा वाक्य मांडलं जात असते, तेव्हा इन्व्हर्जनचं उदाहरण होत असते. हे कशासाठी केलं जाते, तर काव्यात्मक परिणाम घडून यावा यासाठी. काव्य रचण्यासाठी काही सेंटेन्स हे शब्दांची फेरफार करून मांडले जात असतात. अशा वेळेस इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, आपण उदाहरण बघू. फर्स्ट एक्झाम्पल, सॉफ्ट अँड थिक द स्नो लेज. याचं प्रॉपर स्ट्रक्चर कसं असायला हवं, द स्नो लेज सॉफ्ट अँड थिक. परंतु काव्यात्मक परिमाण साधण्यासाठी इथं शब्दांची फेरफार केलेली आहे, म्हणून हे इन्व्हर्जनचं एक्झाम्पल होत आहे. सेकंड, हार्शली अँड स्ट्रिक्टली हिज मदर स्कोल्डेड. याचं प्रॉपर स्ट्रक्चर कसं असायला हवं, हिज मदर स्कोल्डेड हार्शली अँड स्ट्रिक्टली. परंतु शब्दांची फेरफार केलेली आहे, म्हणून इन्व्हर्जन. लास्ट, सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल. प्रॉपर स्ट्रक्चर कसं असायला हवं, दे रोज सो लिटल दे फेल सो लिटल. म्हणून हे सुद्धा इन्व्हर्जनचं एक्झाम्पल आहे. इन्व्हर्जन कशाला म्हणतात हे तुम्हाला चांगल्या रीतीने कळलेलं असेलच. आता पुढचा फिगर ऑफ स्पीच, ट्रान्सफर्ड एपिथेट. वेन ॲन ॲडजेक्टिव्ह ट्रान्सफर्स इट्स क्वालिटी टू अनादर वर्ड, देन इट फॉर्म्स ट्रान्सफर्ड एपिथेट. एपिथेट मीन्स ॲडजेक्टिव्ह. जेव्हा वाक्यातील एखादा ॲडजेक्टिव्ह त्याची क्वालिटी दुसऱ्या वर्डवर ट्रान्सफर करत असतो, तेव्हा ट्रान्सफर्ड एपिथेट हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. इथं एपिथेट म्हणजे ॲडजेक्टिव्ह. याची काही उदाहरणे बघूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने कळेल. फर्स्ट एक्झाम्पल, ही आस्क्ड अ टिमिड क्वेश्चन. इथं टिमिड हा ॲडजेक्टिव्ह आहे, जो त्याची क्वालिटी क्वेश्चन या नाऊनवर ट्रान्सफर करत आहे, दुसऱ्या वर्डवर ट्रान्सफर करत आहे, म्हणून इथं ट्रान्सफर्ड एपिथेट. सेकंड, इट वॉज अ टेडियस डे. इथं टेडियस हा ॲडजेक्टिव्ह त्याची क्वालिटी डे या शब्दावर
ट्रान्सफर करत आहे म्हणून ट्रान्सफर्ड एपिथेट. थर्ड, सबब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. इथं अनसीइंग हा ॲडजेक्टिव्ह त्याची क्वालिटी आईज या नाऊनवर ट्रान्सफर करत आहे म्हणून ट्रान्सफर्ड एपिथेट. इन शॉर्ट, जेव्हा ॲडजेक्टिव्ह हा दुसऱ्या शब्दासोबत येत असतो तो नाऊन असेल तेव्हा ट्रान्सफर्ड एपिथेट हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. यामध्ये ॲडजेक्टिव्ह त्याची क्वालिटी त्या वर्डवर ट्रान्सफर करत असतो म्हणून त्याला ट्रान्सफर्ड एपिथेट असं म्हटलं जाते. आता नेक्स्ट, ॲपॉस्ट्रॉफी. व्हेन अ स्टेटमेंट ऑर अ सेंटेन्स इज ॲड्रेस्ड टू अ डेड पर्सन or an absent person or a non-living thing, then it is apostrophe. जेव्हा एखादं स्टेटमेंट किंवा वाक्य हे एखाद्या मृत व्यक्तीला किंवा एखाद्या absent पर्सनला किंवा जो समोर नाही आहे त्याच्याशी बोललं गेलेलं असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव वस्तूला ॲड्रेस केलेलं असेल, उद्देशून केलेलं असेल तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, याची काही उदाहरणं बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, गांधीजी, इंडिया इंडीड नीड ऑफ यू. गांधीजी, भारताला आज खरंच तुमची गरज आहे. बघा, इथं गांधीजी इज अ डेड पर्सन तरीसुद्धा वाक्य त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे म्हणून इथं ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट, गुड बाय माय ओल्ड डिअर होम. माझ्या प्रिय जुन्या घरा गुड बाय. इथं होम हा नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव वस्तू आहे तरीसुद्धा त्याला गुड बाय म्हटलेलं आहे. जेव्हा अशी वाक्य वापरले जातात तेव्हा ॲपॉस्ट्रॉफीचे एक्झाम्पल होत असते. लास्ट, गॉड हेल्प मी. इथं गॉड अब्सेंट थिंग आहे तरीसुद्धा वाक्य उद्देशून म्हटलेलं आहे म्हणून ॲपॉस्ट्रॉफी. मित्रांनो, तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी काय आहे हे कळलेलं असेलच. आता आपण पुढच्या फिगर ऑफ स्पीचला वळूया. मेटॅनिमी. व्हेन अ मिनिंगफुल वर्ड इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अनदर मिनिंगफुल वर्ड विच इज क्लोजली रिलेटेड टू इट, देन इट फॉर्म्स मेटॅनॉमी. जेव्हा एखादा अर्थपूर्ण शब्द हा दुसऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या ऐवजी वापरला जातो की जो त्याच्या क्लोजली रिलेटेड आहे तेव्हा मेटॅनॉमी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मित्रांनो, आपण याची काही एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, द क्राऊन ऑर्डर्ड टू हँग हिम टिल द डेथ. क्राऊनने म्हणजे काय, मुकुटाने ऑर्डर दिली त्याला मरेस्तोवर फाशी देण्यात यावी. क्राऊन म्हणजे काय, तर हे किंगला उद्देशून म्हटलेलं आहे. किंग या शब्दाला उद्देशून म्हटलेलं आहे, राजाला उद्देशून म्हटलेलं आहे. बघा, एखादा मिनिंगफुल शब्द हा दुसऱ्या मिनिंगफुल शब्दाऐवजी वापरलेला असतो. आता किंग हा क्राऊनच्या रिलेटेड असल्यामुळे तो क्राऊन हा शब्द वापरलेला आहे. ही अलंकारिक भाषा आहे त्यासाठी तो वापरलेला आहे. नेक्स्ट, माय स्वेट हॅज गिवन मी अ फ्रूट. माझ्या घामाने मला एक फळ दिलेलं आहे. इथं घाम म्हणजे हार्ड वर्किंग, तुमची मेहनत. इथं हार्ड वर्किंगच्या ऐवजी स्वेट हा शब्द वापरलेला आहे म्हणून इथं मेटॅनॉमी हा फिगर ऑफ स्पीच होत आहे. नेक्स्ट, थर्ड, द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. पेन हा केव्हाही तलवारीपेक्षा मायटियर स्ट्रॉंगर असतो, मजबूत असतो. इथं पेन म्हणजे रायटिंग आणि स्वॉर्ड म्हणजे व्हायलन्स, हिंसा. केव्हाही रायटिंग ही हिंसेपेक्षा स्ट्रॉंग असते असं या वाक्यात मांडलेलं आहे म्हणून हे मेटॅनॉमीचं एक्झाम्पल होय. आता नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, पॅराडॉक्स. व्हेन द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आर यूज्ड टू कन्वे द ट्रूथ इन अ लाईन, देन इट फॉर्म्स पॅराडॉक्स. जेव्हा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज, विरोधाभासी आयडियाज ह्या वाक्यामध्ये ट्रूथ कन्वे करण्यासाठी, मांडण्यासाठी वापरले जात असतात तेव्हा पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. एक्झाम्पल्स ऑफ पॅराडॉक्स. फर्स्ट एक्झाम्पल, आय कॅन सी यू दो आय एम ब्लाइंड. जरी मी आंधळा असलो तरी मी तुला बघू शकतो.
इथं कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मांडलेल्या आहेत. जरी मी आंधळा असला तरी माझ्या आस्तेवाईक नजरेने, प्रेमपूर्वक नजरेने मी तुला बघू शकतो. एखादं ट्रूथ मांडण्यासाठी कॉन्ट्रास्टिंग आयडियाजचा वापर इथं केलेला आहे, म्हणून पॅराडॉक्स. सेकंड, इन ॲब्रॉड आय एम इंडियन बट इन माय ओन नेशन नो वन नोज मी. ॲब्रॉड म्हणजे परदेश. परदेशात मी भारतीय म्हणून ओळखला जातो, परंतु माझ्या देशात मी कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. म्हणजे काय की कॉन्ट्रास्टिंग आयडियाज, परंतु त्याला ट्रूथ कन्व्हे करायचं आहे, म्हणून इथं पॅराडॉक्स. थर्ड, माय नोटबुक रिमेन्स ब्लँक इन स्पाईट ऑफ रायटिंग. इथं ब्लँक आणि रायटिंग हे कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहेत आणि ते ट्रूथ कन्व्हे करत आहेत, म्हणून पॅराडॉक्स. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, इंटरोगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड टू एम्फेसिस द पॉईंट विदाउट एक्सपेक्टिंग आन्सर, देन इट इज इंटरोगेशन. जेव्हा एखादा प्रश्न हा उत्तराची अपेक्षा न करता एखादा पॉईंट मांडण्यासाठी विचारला जात असतो किंवा तो मांडला जात असतो, तेव्हा इंटरोगेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. एक्झाम्पल्स ऑफ इंटरोगेशन. फर्स्ट एक्झाम्पल, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. इथं मुद्दा एम्फेसिस करण्यासाठी क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड, हू नोज द कॉस्ट ऑफ विराट कोहलीज विकेट. विराट कोहलीच्या विकेटची किंमत कोण जाणे. इथं मुद्दा जोर देऊन म्हणायचा आहे, म्हणून तिथं इंट्रोगेशन किंवा क्वेश्चन विचारलेला आहे. थर्ड, डज इट रिफॉर्म थ्रू द गुड कल्चर. इथं सुद्धा क्वेश्चन हा मुद्दा मांडण्यासाठी विचारलेला आहे, म्हणून इथं इंट्रोगेशन. नेक्स्ट, हायपरबली. व्हेन अ थिंग ऑर ॲन इन्सिडंट ऑर अ पर्सन इज एक्सप्रेस्ड विथ ॲन इम्पॉसिबल वे, देन इट फॉर्म्स हायपरबली. जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती ही अशक्य रीतीने मांडली जात असते, वाढवून फुगवून वर्णन केलेली जात असते, तेव्हा हायपरबली हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मराठीमध्ये याला अतिशयोक्ती अलंकार असे सुद्धा म्हणतात. एक्झाम्पल्स ऑफ हायपरबली. फर्स्ट एक्झाम्पल, आय स्वॅम द 7 सीज विदिन अ सेकंड. मी एका सेकंदात 7 समुद्र पोहलो. अशक्य गोष्ट वाक्यामध्ये मांडलेली, याचा अर्थ हायपरबली. सेकंड, ही वेप्ट द रिव्हर ऑफ टीयर्स. तो नदी इतकं अश्रू गाळत रडला. वेप्ट म्हणजे रडला. इथं सुद्धा हायपरबोली, कारण इथं इम्पॉसिबल थिंग मांडलेली आहे. थर्ड, ऋतुजा फ्लाईज इन द स्काय. ऋतुजा आकाशात उडते, जी गोष्ट शक्य नाही, म्हणून हायपरबोली. आता आपला शेवटचा फिगर ऑफ स्पीच, ऑक्झिमोरॉन. When the two contrasting ideas or words are used together for the same thing, then it is oxymoron. जेव्हा दोन कॉन्ट्रास्टिंग आयडियाज किंवा शब्द हे एकाच गोष्टीसाठी एकत्र मांडल्या जात असतात, तेव्हा ऑक्झिमोरॉन होत असतो. मित्रांनो, दोन विरुद्धार्थी शब्द हे एकत्र लगत मांडलेले असतात, तेव्हा ऑक्झिमोरॉन होत असतो. हा अँटिथेसिसचाच एक प्रकार आहे, परंतु अँटिथेसिसमध्ये ऑपोजिट वर्ड्स हे साईड बाय साईड मांडलेले असतात, तर ऑक्झिमोरॉनमध्ये ऑपोजिट वर्ड्स हे लगत मांडलेले असतात आणि ते एकाच गोष्टीला एक्सप्रेस करत असतात, डिस्क्राईब करत असतात. फर्स्ट एक्झाम्पल, ही वॉज द वायजेस्ट फूल. इथं वायजेस्ट फूल दोन विरुद्धार्थी शब्द लगत आलेले आहेत, म्हणून ऑक्झिमोरॉन. सेकंड, वी सॉ अ टेरिफिक ब्युटी. आम्ही एक भीतीदायक सौंदर्य बघितलं. इथं टेरिफिक ब्युटी हे ऑपोजिट वर्ड्स आहे, सोबत आलेले आहेत, म्हणून ऑक्झिमोरॉन. थर्ड, शी हॅज गिवन मॉकिंग स्माईल. इथं मॉकिंग स्माईल हे कसे आहेत, कॉन्ट्रास्टिंग वर्ड्स आहेत आणि एकत्र आलेले आहेत, म्हणून ऑक्झिमोरॉन. तुम्हाला अँटिथेसिस आणि ऑक्झिमोरॉन यांच्यामधील बेसिक जो फरक आहे तो कळालेला असेलच. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक अभ्यासलेला आहे. मित्रांनो, तुमच्या एक्झामसाठी, विशेषतः बोर्डच्या एक्झाममध्ये येणाऱ्या प्रत्येक फिगर ऑफ स्पीचचा आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, त्याची उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या आणि घरी वाचून काढा.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओस लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. इयत्ता 12वीचे इतर टॉपिक सुद्धा तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व लिंक्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. हव्या असलेल्या टॉपिकच्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो टॉपिक बघू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.